राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं मला वाटत नाही. छगन भुजबळ यांचं वक्तव्य. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले त्यांनी ताकद वाढेल याबाबत भास्कर जाधव आणि वक्तव्य केलं असून याबाबत भुजबळ यांना विचारले असता भुजबळ म्हणाले की दोघेही एकत्र आले तरी भाजपला फरक पडणार नसून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येतील असं मला काही अजून वाटत नाही. जर दोन नेते एकत्र आले तर नक्कीच बळ वाढेल. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर नक्कीच ताकद वाढेल आणि किती प्रमाणात वाढेल हे काहीच सांगता येत नाही. मला काय माहिती नाही काय त्यांचं मत आहे. भाजपला तसं काही घाबरण्याचं काही कारण आहे असं मला काय वाटत नाही. आणि तुम्ही म्हणता ते उद्धवजी आणि राजजी हे एकत्र येतील असंही काही मला काही दिसत नाही. तर हे सगळं जे आहे असं झालं तर असं होईल. असा दोन कार्यकर्ते आपल्याला मिळाले तर आपलंसुद्धा बळ वाढतं की नाही. आणि मग हे दोन नेते जर एकत्रित आले तर निश्चितपणे बळ वाढणारच आहे ना. आता ते किती वाढेल याचा काय माझ्या काय अभ्यास नाही आहे. परंतु त्याचं काय होणार आहे का तर ह्या सगळ्या ज्या आहे असं व्हावं अशा ज्याला म्हणतात विशफुल थिंकिंग म्हणतात मला अशी म्हणेल अनेकांच्या मनातली अपेक्षा असते. सर्वेवरती काय सांगत त्यांनी सर्वे मला माहिती नाही त्यांनी सर्वे केला की नाही आणि तसं सर्वे आहे की नाही. थँक्यू सर. पालकमंत्रीबाबत पेपरमधील बातम्या चुकीच्या असून नाशिकच्या पालकमंत्रीबाबत मी कुठलीही आग्रह धरलेला नसल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. राज ठाकरे यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. याबाबत भुजबळ यांना विचारले असल्यामुळे भुजबळ म्हणाले की सर्वजण शुभेच्छा देतात. मी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण होत, राजकारणातील अपेक्षा देखील पूर्ण होईल अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे. मनसे आणि शिवसेना एकीचं पोषक वातावरण तयार झालेलं असताना मुख्यमंत्री फडणवीसांनी राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. X वर तशी पोस्ट पण केली. दुसरीकडे मनसेच्या कार्यक्रमात किशोरी पेडणेकरांनी हजेरी पण लावली. याबद्दल आता काय सांगाल? हे बघा, वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही सुद्धा राज ठाकरेंना जे आहे वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना खूप चांगलं आयुष्य लाभो, मनातील इच्छा पूर्ण होत, राजकारणामधील जे काही त्यांचं जे अपेक्षा आहेत राजकारणातील समाजकारणातील त्यासुद्धा पूर्ण होत अशा आम्हीसुद्धा त्यांना शुभेच्छा देतो. आणि ते देणं प्रत्येक काही जे ज्यांचा संबंध आहे आणि जे विशेष सुसंस्कृत आहेत त्यांचं ते कामच आहे एकमेकाला शुभेच्छा देणं. तर फडणवीसांनी दिलं त्यात फरक काय पडला? शरद पवार गटातील अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक असल्याचं गिरीश महाजन म्हणतायत. त्याबाबत भुजबळांना विचारलं असता भुजबळ म्हणाले की प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढविण्याची मुभा आहे. ठीक आहे, प्रत्येक पक्ष जे आहे आपला पक्ष वाढवण्याची प्रत्येकाला मुभा आहे. ती भाजपला आहे, ती शिंदे साहेबांना आहे, ती अजितदादांना आहे, शरद पवार साहेबांना आहे, उद्धव ठाकरेंना आहे, सगळ्यांनाच आहे. आपापला पक्ष वाढवण्याची मुभा सगळ्यांना आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला काम करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ज्याची शक्ती वाढत असेल ज्या कार्यकर्त्यांमुळे त्या कार्यकर्त्यांना ते घेत आहेत. आता एवढंच करताना असा सगळ्यांनी त्या पक्षातील मूळ कार्यकर्त्यांवर कुठे अन्याय होणार नाही म्हणून बघा सगळ्यांनी. हां सर, हाच एक दोन मुद्दा होता की आशिष शेलारांसमोर BJPच्या दोन गटांमध्ये हाणामाऱ्यांचे वृत्त मुंबईमध्ये घडले. मग हाच विषय येतो ना शेवटी की जे जुने लोक आहेत ते बाजूला आणि जे दुसऱ्या पक्षात नाही येतात आणि त्यांना काहीतरी आमिष दाखवतात. त्यामुळे पक्ष किती पुढे जाऊ शकतो? असं आहे की या नवीन लोक पण आले पाहिजे, पक्ष वाढायचं. नवीन लोक आल्यानंतर पक्ष कसा वाढेल? नवीन लोक पण आले पाहिजेत. जुने ज्यांनी काम केलेलं आहे त्यांनासुद्धा घेतलं पाहिजे. त्या सगळ्यांचं समन्वय साधून काम करावं लागतं. ते थोडंसं त्याच्यावर काम करावं लागतं. थोडंसं अवघड पण असतं. काही लोकांना मागे पुढे करावं लागतं. परंतु दोन्ही गोष्टी ह्या आवश्यक असतात. पक्ष वाढीसाठी सुद्धा आवश्यक असतात आणि पक्ष वाढ म्हणजे एका बाजूने येणं आणि दुसऱ्या बाजूने आहे ते जाणं असा त्याचा अर्थ नाही. स्टार पोलीस न्यूज नाशिक.